नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो न नित्य शिवार्चन करी, तो उदरी बहुत जीवा. बहुत प्रायचित्तांचे निर्धार, शास्त्रवक्ते करीती विचार, परिजे शिवनामे शुद्ध साचार, कासाया इतर साधने त्या. नामाचा महिमा परमादूत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण, यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता, या जन्मी प्रचित पहावी तत्वता, दारिद्र्य आणि महाव्यता, निषेध पळती क्षणमासात. 1 संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महाद्याग पूर्ण, हे जो असत्य मानील व्यासवचन, त्यासी बंधन कलापतावरी. त्याचा गुरु लटिकाच जान, त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान, उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गणांतरे दारुण, प्रदोष व्रते जाती निरसोन, याविषयी इतिहास जान, सुत सांगे शौष्णकाधिका. विदर्भ देशीचा भूभाज्य, सत्यरथ नामे तेजपुंज, सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदी जनवर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीती, परी शिवजन्मी नाही रत, त्यावरी श्लाव देशीचा नृपनाथ, बळे आला चालून या. आणिक त्यांचे आत्प क्षोणीपाल सहाय्य झाले बहुत, 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले, हा ऐकला ते बहुत. समरभूमीसी सत्यरथ, धारातीर्थी पावला मृत्यू, शत्रू नगरात प्रवेशले, राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास. एकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला, परमसुकुमार लावण्य हरिणी, कंटक सराटे रुतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी, उठवणी पाहे मागे पुढे. शत्रू धरीतील आक्षमात, मनोनी पुढती उठवणी पळत, किंवा ते बिदुलता फिरत, अवनीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित, हिऱ्या ऐसे दंत झळकत, जिचा मुखेदू देखता रतिकांत, तन्मय होऊनी नृत्य करी. पहा कर्माची गती गहन, तिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जेवी नेश धरायाची दमयंती, की भिल्ल रूपे हेमवती, दुस्तर वनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जान, पडली तीस काडी लकोन, असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जियेपासी, इंदुमती नामती येसी, ते भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दीनवदनी, जेव्हा मुख वाळले न पिळे पाणी, तो प्रसूत झाली तेच क्षणी, दिव्यपुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ, बाळ टाकुनी उठत बसत, गेली ऐक्या सरोवरा. उदकात प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरुनी घेतले पाणी, तव ग्राहे नेली ओढुनी, विदारुनी भक्षियेली. थोर कर्माचे विधान, वनी ऐकेला रडे राजनंदन, तव उमा नामक विप्रपत्नी जान, विगतवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही, 1 वर्षाचा पुत्र तिसही, कडिये घेऊनी आली तेथे. तो नाही केले नालछेदन, ऐसे बाळ उमा देखोन, मने आहारेस ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकिले दुस्तर. मने कोणी यती कोणी वर्ण, मी कैसे नेहू उचलून, जावे जरी टाकुनी वक्र व्याघ्र बक्षिशील, स्तनी दाटुनी फुटला पाना. नेत्री ढाळीत अश्रुजीवनी, बाळ पुढे घेऊनी ते ललना, मुखकमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेल्लाळ. मने नेहू की नको बाळ, तव तो कृपाळू पनफे धवल, यती रूप धरुनी पातला, उमे लागी मने त्रिपुरारी. बाळ नेई संशय न धरी, महाद्राग्ध तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणासी न सांगे हे मात. समान पाळी दोघे सुत, भनंगासी परिस होय प्राप्त, तैसे तुझ झाले अक्षमात निधी जोडत, की चिंता मनी पुढे येऊनी पडत, की मृतांच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते. ऐसे बोलुनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊनी ते नारी, देशाग्रामांतरी हिंडत.
ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त, घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊन या, लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत, ऐसी हिंडत हिंडत एक चक्रनगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत, तो शिवालय देखील अकस्मात, आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी, शिवाराधना करीती विधियुक्त, तो उमा आलिया शिवालयात, क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिल्य ऋषी बोलिला, आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दिन होऊन, कैसे विचित्र प्राकृत, उमा वचन ऐकती झाली, ऋषींचे चरण उमा धरित, मने याचा सांगा पूर्व वृत्तांत, त्रिकालज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण, यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ, तो पूर्वी होता नृपजान, प्रदोष समय करी शिवार्चन, तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेडिले, शत्रूची गजबज ऐकून, उठली तेशीची पूजा सांडून, तव प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरुणी आणिले, त्यांचा शिरच्छेद करुणी, पूजा पूर्ण न करीती उन्मत्पणे, तैसाची जाऊनी करी भोजन, नाही स्मरण विषयांदा, त्याकरिता या जन्मी जाण, सत्यरथ अल्पायुषी होऊन, अल्पवयात गेला मरून, म्हणून पूजन न सोडावे, याच्या मातेनं त्यात सवत मारिली, ती जळी विवशी झाली, पूर्व वेरे वेडोनी नेली, क्रोधे बक्षिले विदारुण, हा राजपुत्र धर्मगुप्त, याचे काहीच केले नाही शिवव्रत, म्हणून माता पिता रहित अरण्यात पडियेला, याकरिता प्रदोष काळी, अव्यग्र पूजावा इंदुमोळी, पूजन सांडूनी कदा काळी, सर्व थाई न उठावे, भवानी सभैसोनी कैलासनाथ, प्रदोष काळी पुढे नृत्य करीत, वाग्देवी विना वाजवित, वेणू पुरोहित वाजवितसे, अंबुज संभव ताल सावरी, भार्गवी गातसे मधुरसवी, मृदंग वाजवी मधुकेट भारी, नृत्य गती पाहून या, यक्षपती शिव प्राणमित्र, हत्स जोडोनी उभा समोर, यक्षगण गंधर्व किन्नर, सुरासुर उभे असती, ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचर निगमागमा, मग काय बोले उमा, मम पुत्र दारिद्रिका, तुझ्या पुत्रे पतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित, दान केले नाही किंचित, शिवार्चन न करी सदा, परांनी जीवा दग्ध यथार्थ, दुष्ट पतिग्रहे दग्ध हस्त, स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्रासी सामर्थ्य मग केचे, मग उमिने पुत्र दोन्ही, घातले ऋषींचे चरणी, तेने पंचाक्षरा मंत्र उपदेशोनी, प्रदोष व्रत उपदेशिले, पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिली अतिविशेष, निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे, 3 घटिका झाल्या रजनी, प्रदोष पूजा आरंभवावी प्रीती करुनी, गोमये भूमी सारवुनी, दिव्य मंडप उभारिले, चित्रविचित्र वितान, कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून, मंडप की जे शोभायमान, रंगमाळा नानापरी, शुभ्र वस्त्र नेसावे आपण, शुभ्रगंध सुवासे सुवन, मग शिवलिंग स्थापून, पूजा करावी विधियुक्त, प्राणमाये करुणी देखा, अंतर्बाह्य न्यास मात्रका, दक्षिण भागी पूजावे मुरांतका, सव्य भागी अग्नितो, वीरभद्र गजानन, अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण, अष्टदिक्पालादी पूजन, सप्तावर्णी शिवपूजा, यथा सांग शिवध्यान, मग करावे पूजन, राजोपचारे सर्व समर्पण, करावे स्थवन शिवाचे, जय जय गौरीनाथ निर्मळ, जय जय कोटी चंद्र सुशीतळ, सच्चिदानंद गहन अढळ, परब्रह्म सनातन, ऐसे प्रदोष व्रत ऐकून, बाळ उपदेशिले दोघे जण, मग ते एकमेकीवरून राहते झाले एकचक्री, 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत, गुरुवचने यथार्थ, शिवपूजन करीती पे, शिवपूजा न द्यावी सर्वदा, न द्यावे प्रसाद तीर्था, शतब्रह्मा हत्येचे पापा माथा, होय सांगता शांडिल्य, सर्व पापाहुनी पापथोर, शिवपूजेचे अपहार, असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी, ब्रह्मपुत्रा सुचिव्रत, ऐकेला नदी तीरी क्रीडत, दरडी ढासळता अकस्मात, द्रव्यघट सापडला, घरासी आला घेऊनी, माता संतोषली देखोनी, मने प्रदोष व्रताचा महिमा जाण, ऐश्वर्य चढत चालिले, राजपुत्रास मने ते समयी, अर्धद्रव्य विभाग घेई, एरू मने सहसाई, विभाग न घेई अग्रजा, या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण, असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण, न विसरती कदाही, यावरी एकदा दोघे जण, गेले वनविहारा लागून, तो गंधर्व कन्या येऊन, क्रीडता द्रडी देखिल्या, दोघे पाहुनी दुरुनी, परम सुंदर लावण्य खाणे, सुचिव्रत मने राजपुत्रा लागोनी, परदारा नयनी न पाहाव्या, दर्शने हरती चित्ती, स्पर्शने बळवीर्य हरित, कौटल्य दंभ संयुक्त, महा अनर्थकारिणी, ब्रह्मसुता तेथे ठेवूनी, राजपुत्र चालीला सुलक्षण, स्वरूप सुंदर मनमानताहून, अकर्ण नयन कोमलांग,
जवळी येऊनी पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. को द्रविणा नामा गंधर्वपती त्यांची कन्या अंशुमती. पिता पुसे महिषाप्रती हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सुत तो माझा परमभक्त त्यासी देई अंशुमती. हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरून न्याळित राजनंदन वाटे पंचवान दुसरा. श्री सिंधुत रोहिणी नमन काय आला कलंक धुवन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती नेहाळी. 32 लक्ष नियुक्त अजनुबाहू चापर शरमंडित विशाळ वृक्षस्थळ चालत करिनायक जापरी. ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित अंशुमती संख्या प्रति सांगत तुम्ही दुजावना प्रति जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणून त्या ललना जाता झाल्या आणि कावना अंशुमती एकली जाना राजपुत्रा खुणावीत. भरव पल्लव पसरुनी एकांती घातले आसन वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहासे वंदन विशाळ बहाळ आकर्ण नयन आरक्त ओठ सुकुमार मुंजुळ भाषिनी नेत्रकटाक्षबाणी वंदिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छा सावरुणी. वर्तमान पुसे तयाते शृंगार सरोवरा तुझपासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी. मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपवती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद. मम चित्त शिकी नृत्य करी कवी गुरुहुनी तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तात्काळ चरणी भाळ ठेवीत मने मी काया वाचा माने करून तुझी ललना झाली पूर्ण यावरी धर्मगुप्त गुहवचन. काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात. घडे कैसे वरानने यावरी मने अंशुमती 3 दिवसा येईन त्या स्थळी तुम्ही यावे शीघ्रगती. लग्न सिद्धी साधावया. ऐसे बोलून ते चातुर्य राशी वेगे आली पितयापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला परतवण बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन त्यासे ऐश्वर्याशी काय नेऊन काळ मृत्यू भयापासून सर्वदा रशी देशिकतो. यावरी ते दोघे बंधू येऊनी मातेसी संगती वर्तमान एरी मने धन्य शिवभजन फळ देत चालिले. यावरी 3रे दिवशी दोघेही गेले त्या वनाशी गंधर्व राज सहपरिवारेसी सर्व सामुग्री घेऊन आला. दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखासन त्रोळीत दांडोनी उमा आलविली. यावर येता सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ नेऊन पडिला नाही ते देवा. स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलकी कसदेच विहिनीस देत गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्त्र गज तेज पुंज लक्ष वाजे. 1 लक्ष दास दासी अक्षय कोश रत्नराशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगी देत 1 सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मान देऊनी बोळविली. सुखासना रूढ अंशुमती पतीसवे चालली शीघ्रगती कनकवेत्री पाणी पुढे धावती वाहन सवे जियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार घेऊनी वेडिले विदर्भ नगर सत्यरथ पितयांचे. नगर दुर्गावरुनी अपार उल्लाट यंत्राचा होत भडीमार परिगंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्थे. जेने पूर्वी पिता मारीला जाण त्याचे नाम दुर्भशन तो जातीची धरुणी जाण आपुला करुणी सोडविला. देशोदेशीचे प्रजाजन धावती कारभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला. माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्त्र वर्षापर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार व्रते दिली. दुर्भिक्ष जळघोष अवर्षण आदी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली. प्रजा बुदेव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी. ऐशा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौ राज्य सुचिव्रताने देत पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्त्र वर्षे राज्य करून सुदत्त पुत्रासी राज्य देऊन चिंतिता मने उमाधवर चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पावणे नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची. कैलासा पदासी जाऊनी जगत माता शिव विलोकिनी जय जयकार करुनी लोटांगणे घालीत असे. दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यान
करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापांचा होय क्षय, जेथे जाय तेथे विजय, धन धान्य वृद्धी होय, ऋण जाय निरसुनी. प्रदोष महिमा अद्भुत, ते आचरती एकूणी ग्रंथ, तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू, सत्य सत्य त्रिवाचा. ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ, त्याची शिवपाठी राखीत, सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्त तया. हा ग्रंथ आम्रवक्ष सुरस, पद्मरचना फळे आली पाडास, कृतुक्तवादी जे वायास, मुख्य रोग त्यास आवडे. जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा, श्रीधर वरदा सर्व साक्षा, दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा, न येसी लक्षा निगमागमा. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोद सज्जन अखंड, पंचम अध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवाय पर्णमस्तु. शुभ भवतु. ओम नमः शिवाय. असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. धन्यवाद.